स्मिता ढमामे. आणि चेहरा हा जेव्हा विषय दिला त्याच्यानंतर पाऊस पडला आणि खिडकीवरती दवबिंदू साठले आणि ते दवबिंदू पाहून माझ्या मनात जे काही विचार आले ते या कवितेत मी छोटासा प्रयत्न केलेला आहे लिहिण्याचा. आणि बरोबर नेमकं त्याच वेळेस मिस्टर ऑफिशियल टूरला होते, मग त्यावेळेस त्यांची आठवण आली. तर हे जे काही सगळे मनातले भावतरंग आहेत ते मी या कवितेत उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरं म्हणजे असं मला असं बसल्या बसल्या वाटलं, खूप दिग्गजांच्या कविता ऐकलेल्या आहेत, तर माझी अतिशय साधी कविता आहे, अगदी साधे शब्द आहेत, तर ते तुम्ही भाव त्याच्यातले पहा. दवबिंदू पाहिले खिडकीवरी, दवबिंदू पाहिले खिडकीवरी, अन हास्य उमटले गालांवरी. खुलले मन अन खुलला चेहरा, चेहऱ्यावर खुलली नाजूकशी खळी. लाली चढली गाली, नजर गेली अनगत खाली. मनी उमटले नाना तरंग, अनग हर्षाने खुलला आसमंत. भावना रोखू शकले मी मनीचे, भाव ना रोखू शकले मी मनीचे. रंग गालाचा ना मिटवू शकले कुंचल्याने. आली आठवण त्याची आज, अन खुलला माझा चेहरा अधिकचा आज. नयन माझे मिटले हळूवार, अन चेहरा दिसला समोर त्याचा. मुद्रा त्याची खट्याळ भारी, हसली मला चिडवण्यासाठी. हृदयाचे ठोके मंदावले आज, काय करू मी चेहरा माझा लाजला आज. का हे दवबिंदू पाहिले मी आज, का मला आठवण झाली त्याची आज. का हा आसमंत धुंद झाला अधिकच, का माझा चेहरा लाजला आज. कशी मी रोखू स्वतःला, दवबिंदू झाले अधिकच स्फटिक. मनाचे तरंग देखील तितकेच निर्मळ, चेहऱ्याचे भाव देखील तितकेच निरागस. पहावे आज त्याने मजला, मनीचे गुज देखील ओळखावे आज. चेहऱ्याचे हास्य देखील त्याने टिपावे आज. विषय दिल्याबद्दल सुद्धा थँक्यू. आणि इथून पुढे येत जाईल मी, सगळ्यांचं ऐकून सुद्धा खूप छान. धन्यवाद.